ओके. सो आपण आता मॅक्रो इकॉनॉमिक बद्दल अभ्यास करूया की मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय, किंवा मॅक्रो इकॉनॉमिकचे डेफिनेशन, मिनिंग, इम्पॉर्टन्स, स्कोप ह्याचा अभ्यास आपण आता करूया. बघा, फर्स्ट द वर्ड मॅक्रो मीन्स लार्ज अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स means economic in the large. Macroeconomic study as a whole. It is aggregative in a character and take the entire economy as a unit of study. Macroeconomics study not one economic unit like a firm or an industry, but the whole economic system. It deals with total aggregate output and employment, total consumption, saving and investment, national income and general price level. म्हणजेच काय तर मायक्रो इकॉनॉमिकमध्ये एखादी इंडिव्हिज्युअल फर्म किंवा जे इंडिव्हिज्युअल पर्सन किंवा एखादी संस्था यांचा अभ्यास केला जातो. त्या पद्धतीने मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये नाही, तर मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये होल सिस्टीमचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय त्याचप्रमाणे मोठ्या संस्थांचे जे काही मोठे आर्थिक व्यवहार असतात, आर्थिक प्रश्न असतात, जे काही समस्या असतात, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे संपूर्ण अर्थशास्त्राच्या प्रणालीचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. एकूणच काय तर मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, टोटल कन्झम्पशन, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, नॅशनल इन्कम अँड जनरल प्राईस लेवल ह्या सर्वांचा व्यवहार हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. म्हणजे एखाद्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जात नाही मॅक्रोमध्ये, तर संपूर्ण सिस्टीम, होल सिस्टीमचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. खाली त्यांनी डेफिनेशन दिली आहे बघा. मॅक्रो इकॉनॉमिक डील्स नॉट विथ इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज ॲज सच बट विथ ॲग्रिगेट ऑफ धीज क्वांटिटीज, नॉट विथ इंडिव्हिज्युअल प्राईस बट विथ प्राईस लेवल, नॉट विथ इंडिव्हिज्युअल आउटपुट बट विथ इंडिव्हिज्युअल नॅशनल आउटपुट. म्हणजेच काय तर समग्रलक्षी अर्थशास्त्रमध्ये म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक हे व्यक्तीच्या संख्येवर अवलंबून नसून या गुणांच्या एकत्रितेशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल प्राईज नाही तर प्राईज लेवल, व्यक्तीचाच आउटपुट नाही तर राष्ट्रीय आउटपुटसह जे काही व्यवहार असतात त्याचा सगळ्याचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. खाली त्यांनी इम्पॉर्टन्स दिले आहेत बघा. फर्स्ट आहे फंक्शनिंग ऑफ ॲन इकॉनॉमिक सिस्टीम. म्हणजेच काय तर आर्थिक प्रणालीचं कार्य, फंक्शनिंग ऑफ ॲन इकॉनॉमिक सिस्टीम. बघा, त्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक हेल्प्स टू अंडरस्टँडिंग द फंक्शनिंग ऑफ अ कॉम्प्लिकेटेड इकॉनॉमिक सिस्टीम. इट हेल्प्स टू अस ॲनालाइज अँड अंडरस्टँड हाऊ अ कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिस्टीम वर्क्स ॲट डायनॅमिक होल. म्हणजेच काय तर मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये गुंतागुंतीचे अर्थशास्त्र म्हणून प्रणालीचे कार्य समजून घेण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे आर्थिक प्रणाली तितकीच गतिशील कशी होईल याचे विश्लेषण आणि ते समजून घेण्याचं काम हे मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जातं. ओके. सेकंड पॉईंट बघा. सेकंड पॉईंट फॉर्म्युलेशन ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी. त्यामध्ये बघा, मॅक्रो इकॉनॉमिक हेल्प्स टू गव्हर्नमेंट इन द फॉर्म्युलेशन ऑफ युजफुल इकॉनॉमिक पॉलिसी सच ॲज फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज etc. टू प्रमोट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजेच काय तर आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काही आर्थिक धोरणे तयार केली जातात. त्यात मॅक्रो इकॉनॉमिक मदत करत असतं. त्याचप्रमाणे या आर्थिक विकासासाठी काही यूजफुल पॉलिसीज आहेत, ज्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्यासुद्धा त्यामध्ये असतात. आणि ह्यामार्फत मॅक्रो इकॉनॉमिक सरकारला मदत करत असतं डेव्हलपमेंटसाठी. ओके. तिसरा पॉईंट बघा, स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये बघा, मॅक्रो इकॉनॉमिक हेल्प्स टू स्टडी द कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. इट ऑल्सो हेल्प टू डेव्हलप अँड एक्सपांड मॅक्रो इकॉनॉमिक थिअरीज. म्हणजेच काय तर मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये अर्थशास्त्राची संकल्पना आणि तत्त्वे अभ्यासनात मदत करतं. त्याचप्रमाणे मॅक्रो इकॉनॉमिकचे सिद्धांत विकसित आणि विस्तृत करण्यासाठी सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक मदत करतं. संकल्पना आणि तत्त्वे म्हणजे कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल्स जे काही असतात ते अभ्यासण्यास मॅक्रो इकॉनॉमिक मदत करतं. ओके. चौथा पॉईंट बघा, सॉल्व इकॉनॉमिक प्रॉब्लेम.
It helps to solve the economic problem of unemployment, inflation, etc. by formulating proper policies. म्हणजेच काय तर मॅक्रो इकॉनॉमिक हे योग्य धोरणे आखून बेरोजगारी, महागाई ह्या ज्या सर्व आर्थिक समस्या आहेत त्याचं निराकरण किंवा त्या समस्या सोडवण्यास मदत करण्याचं काम हे मॅक्रो इकॉनॉमिक करत असतं. ओके, नेक्स्ट 5th नंबरचा पॉईंट बघा, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. त्यामध्ये बघा मॅक्रो इकॉनॉमिक प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट नॅशनल इन्कम, डिमांड अँड सप्लाय, सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट, जनरल प्राइस लेवल अँड सो ऑन फॉर इंटरनॅशनल कम्पॅरिझन. म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय तुलनात्मकतेसाठी राष्ट्रीय उत्पन्न, मागणी व पुरवठा म्हणजे डिमांड अँड सप्लाय, बचत व गुंतवणूक म्हणजे सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट, जनरल प्राइस लेवल म्हणजे सर्वसाधारण किंमत याविषयीची सर्व माहिती देण्याचं काम हे मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जातं किंवा मॅक्रो इकॉनॉमिक मदत करत असतं. ओके, 6 नंबरचा पॉईंट बघा, बिझनेस सायकल. त्यामध्ये बघा मॅक्रो इकॉनॉमिक हेल्प्स टू ॲनालाइज बिझनेस सायकल. इट नॉट ओनली हेल्प्स टू ॲनालाइज द केसेस ऑफ फ्लॅक्च्युएशन्स इन द बिझनेस सायकल बट ऑल्सो प्रोव्हाइड सोल्युशन टू कंट्रोल देम. म्हणजेच काय तर व्यवसाय चक्र विश्लेषित करण्यास मॅक्रो इकॉनॉमिक मदत करतं. त्याचप्रमाणे हे फक्त व्यवसाय चक्रातील जे काही चढ उतार म्हणजे अप्स अँड डाऊन्स जे काही असतात तेच ओळखण्यात म्हणजे ते त्यातच मदत करतं असं नाही, तर त्याचं विश्लेषण करण्याससुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक मदत करतं. असं नाही की फक्त त्यामध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स असतात ते बघतात वगैरे, तसं नाही, तर त्यातून बाहेर येण्यासाठी सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक मदत करत असतं. त्या नियंत्रित करण्यासाठी उपाय देखील मॅक्रो इकॉनॉमिक देत असतं. म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्र ह्यामध्ये सुद्धा सहभाग घेत असतं. नेक्स्ट पॉईंट बघा, 7वा आहे, हेल्प्स टू अचीव गोल. बघा इट हेल्प्स टू अचीव द गोल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, हायर लेवल ऑफ GDP अँड हायर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. इट हेल्प्स टू ॲनालाइज अँड अंडरस्टँड द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी. म्हणजेच काय मायक्रो इकॉनॉमिक हे आर्थिक विकासाचे उद्दिष्ट, परत हायर लेवल ऑफ GDP अँड हायर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट या सर्व गोष्टींपर्यंत पोचण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे आर्थिक अर्थव्यवस्थेचा एकूण कामगिरीचे विश्लेषणसुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक करतं. लास्ट पॉईंट आहे बघा, हेल्प्स द इकॉनॉमिस्ट. म्हणजे काय मॅक्रो इकॉनॉमिक नॉट ओनली हेल्प्स द गव्हर्नमेंट टू फॉर्म्युलेट इकॉनॉमिक policies but also help the economics who wish to contribute to the solution of economic problem. म्हणजेच काय तर व्यापक अर्थशास्त्र हे फक्त सरकारला अर्थशास्त्राविषयक धोरणे तयार करण्यास मदत करतं असं नाही, तर आर्थिक अडचणींच्या निराकरणात हातभार आणि इच्छित असलेल्या अर्थशास्त्राला देखील मदत करण्याचं काम हे मॅक्रो इकॉनॉमिक करत असतं. सो हे तुमचं इम्पॉर्टन्स झाले मॅक्रो इकॉनॉमिकचे.